UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडच्या मस्साजोगमधील तिन्ही गुन्हे सीआयडीकडे वर्ग। हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण प्रकरणाचा तपास सीआयडी करणार। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत। आरोपी विशाल गवळीला कल्याण कोर्टात हजर केलं जाणार। कोर्ट परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। कल्याणमधील घटना गंभीर, विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, तर आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा, फडणवीसांचे आदेश। सतीश वाघ हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। पत्नीनंच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर। पत्नीला अटक। सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा। राजगुरुनगरमधून बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह आढळले। घराजवळ खेळत असतानाच बेपत्ता झाल्याची घटना। पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारणीचं काम सुरू। पाया खोदण्याच्या कामाला सुरुवात। रामसुतार आर्ट क्रिएशन्स कंपनीला पुतळा उभारण्याचं काम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार। थोड्याच वेळामध्ये मोदींची सदिच्छा भेट घेणार। आजपासून 2 दिवस मातोश्रीवर बैठकांचं सत्र। उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत बीएमसी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार। बेळगावमध्ये आजपासून काँग्रेसची 2 दिवस नवसत्याग्रह बैठक। मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी बैठकीला उपस्थित राहणार। नागपुरात विदर्भातील भाजपा आमदारांचा गडकरींच्या हस्ते सत्कार। कार्यक्रमाला मुनगंटीवारांची दांडी। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा। सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हाच सेक्युलर शब्दाचा अर्थ। नागपूरमध्ये बोलताना मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची चर्चा। केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रामध्ये कोकाटेंचा पालकमंत्री असा उल्लेख। मराठवाड्यामधील 8 पैकी 6 जिल्ह्यातील 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येईना। विभागीय प्रशासनानं केलेल्या एका पाहणी अंती धक्कादायक बाब उघडकीस। शिवशाही बसची आजपासून झाडाझडती। सर्व शिवशाही बसची अधिकाऱ्यांमार्फत विशेष तपासणीचे आदेश। सातत्यानं होणारे अपघात लक्षात घेत तपासणी। नवीन वर्षात ठाणे जिल्ह्यामधील महापालिकांचं पाणी महागड्याची शक्यता। वाढता खर्च आणि वाढलेल्या वीज दरामुळे प्रशासनाकडून हालचाली। राज्यामध्ये 27 ते 29 डिसेंबर दरम्यान गारपिटीसह पावसाचा इशारा। खान्देश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज। दर कोसळल्यानं नाशिकमधील शेतकऱ्यांवर कोथिंबीरवर नांगर फिरवण्याची वेळ। कोथिंबीरच्या जोडीमागे अवघा 1 ते 2 रुपये दर मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल। दिल्लीसह मुंबईतील हवेचा दर्जा खालावला। दिल्लीची हवेची गुणवत्ता सलग दुसऱ्या दिवशी अत्यंत खराब श्रेणीमध्ये, तर मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीमध्ये। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।